कैलासवासी वैष्णवी आणि तिच्या कुटुंबियांना आम्ही या ठिकाणी दूर देण्यासाठी आलेलो आहे आणि हा खून आहे का फास आहे याची सखोल चौकशी पोलिसांनी करणं अत्यंत आवश्यक आहे। दोन गोष्टी या ठिकाणी आम्ही सांगतो की मराठा समाजाने सुद्धा आता ह्या संबंध कैलासवासी वैष्णवीच्या आत्महत्येच्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे। मराठा समाजामध्ये विशेषतः सदन पट्ट्यामध्ये लग्न विवाह संबंध जोडवताना अंधानुकरण करणे, उदात्तीकरण करणं, त्याचे बडेजाव करणं आणि राजकीयकरण करणं असं पद्धतीनं एक वेगळा स्तर आता समाजामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे आणि याची वेळीच आपण दखल घेऊन गांभीर्याने समाजातले जे धुरीण आहेत त्यांनी या गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करून याला कुठेतरी वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि कैलासवासी वैष्णवीच्या जो काही आता जो प्रकार झालेला आहे त्या लहान मुलाच्या बाबतीत झालेला आहे, तर समाजामध्ये अशा प्रक्रियेमध्ये पोलीस खात्याने विशेषतः म्हणजे आपण पोलिसांनाही संबंध दोष देता येणार नाही, कारण कुठलीही कौटुंबिक तक्रार आल्यानंतर पोलीस डायरेक्ट एफआयआर न करता समुपदेशन करून त्या कुटुंबामध्ये संबंध कसे जुळवता येईल अशा प्रकारचे प्रयत्न करत असतात। परंतु टोकाला गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नसते आणि त्यामुळं समाजामध्ये जी पूर्व पंच कमिटी असायची किंवा गावातले मोठे धुरीण असायचे ते कुटुंबातले वाद संपवायचे, आता ती मराठा समाजात आणि शेतकरी समाजामध्ये ती संकल्पना राहिली नसल्यामुळं सेपरेशन झालेलं आहे आणि असे सामाजिक स्तरांमधले वाद आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत। ह्या निमित्ताने मी समाजामध्ये एकच आवाहन करतो की ह्या प्रकरणापासून धडा घेऊन आपण याच्यामध्ये जे काही आता उदात्तीकरण आणि या वेगळ्या प्रकार चालू आहे तो कमीत कमी कसा होऊन याच्यातनं काय सुधारणा करता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आणि मुला मुलींच्या बाबतीमध्ये मुलांचे पालक असतील किंवा लग्न ठरवणारी मंडळी असतील, मुला मुलींसुद्धा हे अपेक्षा सगळ्या ज्या व्यक्त करताना जे काय आता सोशल मीडिया असेल, इव्हेंट मॅनेजमेंट असेल, त्याच्यातून जे काही एक उदात्तीकरण आणि भव्य सेट ही संकल्पना डोक्यात बसलेली आहे। त्यामुळं हे सगळे काही विवाहाचे स्तर जुळवताना सामाजिक दृष्ट्या गांभीर्याने विचार करण्याची हीच वेळ आहे आणि हे जर आपण करू शकलो नाही तर एक मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये एक विध्वंस निर्माण करण्याच्या प्रक्रियेला आपणच चालना देऊ असं या ठिकाणी मला वाटतं। मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की 2019 मध्ये आम्ही मराठ्यांची विवाह चालले कुण्याकडे असा एक मोठा कार्यक्रम नेहरू स्टेडियमला घेतला होता। मी स्वतः 700 ठिकाणी महाराष्ट्रात भिंती रंगवल्या, 76,000 पुस्तकं वाचलीत की लग्नांमध्ये मराठा समाजाने कोणत्या कोणत्या प्रथा आवेरल्या पाहिजेत आणि कोणत्या स्वीकारल्या पाहिजे आणि कोणते बदल स्वीकारले पाहिजे। आणि दुर्दैवाने काय झालेलं आहे की आपल्याकडे लग्नांमधली प्रतिष्ठा आणि त्या माणसाचं मोठेपण आणि लग्न किती मोठं करतो याच्याशी जोडली गेलेली आहे। याच्यामध्ये मराठा समाजातला उच्च मध्यमवर्गीय आणि गरीब ह्या तिघांचे हाल होत चाललेले आहेत। त्यामुळे या दृष्टिकोनातून आता समाजामध्ये एक कन्सेप्ट डेव्हलप व्हायला पाहिजे की पैशाशी आणि प्रतिष्ठेची जी सांगड घातली गेलेली ती आपल्याला कमी करावी लागेल। अखिल भारतीय मराठा महासंघ असेल किंवा स्वराज्य संघटना, मराठा क्रांती मोर्चा, सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सगळेच प्रयत्न करत असतात, पण जे यश ज्या प्राप्तीने यायला पाहिजे ते यायला तयार नाही। या निमित्ताने ह्या घटनेचा धडा घेऊन समाजाने आपले डोळे उघडे ठेवून तशी पावलं टाकली तरच बदल होण्याची शक्यता आहे। सरांनी आता माझ्या विवाह सोहळ्याचा उल्लेख केला, मी या ठिकाणी सांगू शकतो राजेंद्रजी कोंढरे असतील, छत्रपती संभाजी महाराज अशी मोठी मंडळी माझ्या लग्नाची मध्यस्थी होती आणि माझ्या या सगळ्या जीवन कार्यामध्ये या मोठ्या लोकांचा माझ्यावरती प्रभाव असले कारणाने माझी पत्नी या ठिकाणी बसलेला आहे। पूर्णपणे विवाहाचा सोहळा हा मुलाच्या बाजूने उचलला गेला, पूर्णपणे मुलीच्या कुटुंबियांना कुठल्याही पद्धतीने हुंड्याचं बंधन नाही, कार्यालय असंच पाहिजे, कार्यालयामध्ये हेच गोडधोड पाहिजे, कुठल्याही पद्धतीची गाडी पाहिजे, हे कुठल्याही पद्धतीचं आम्ही ठेवलेलं नाही। आमच्या लग्नाला जे मान्यवर मंडळी आले त्यामध्ये शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, छत्रपती संभाजीराजे या सर्व लोकांना माहिती होतं की या लग्नामध्ये हुंडा पद्धती अवलंबलेली नाही। त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबियांना कुठल्याही पद्धतीचा चहाचा देखील खर्च करायला लावलेला नाही।
आम्ही समाज म्हणून ज्यावेळेस यापूर्वी अनेकदा कोंढरे साहेबांनी तर महाराष्ट्रभरामध्ये 700 भिंती रंगवलेल्या आहेत. मराठ्यांचे विवाह सोहळे चालले कुणीकडे, त्याचबरोबर या विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून जमीन जुमले जमीन अडके देखील आपल्या आज जातात आहे. मराठा समाजाची पत खत खालवतीये आणि आपण कुठेतरी कर्ज बोजा काढून जावायचा मान सन्मान पुरवतोय, हा अतिशय चुकीचा आहे. आज देखील आज 2 महिने झाले माझ्या लग्नाला 1 रुपया घेतलेला नाही. आणि या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, समाजाचं प्रतिनिधित्व जर मी करतो तर पुढील कालावधीमध्ये देखील मुलीकडनं आम्ही कोणत्या अपेक्षा ठेवणार नाही. मी या निमित्ताने आवाहन करतो मराठा समाजाला की सगळाच खर्च मुलींच्या वडिलांनी करण्याची जी प्रथा आहे मराठा समाजामध्ये, आणि तो किती माणूस घरचा श्रीमंत असला तरी मुलीच्याकडनं खर्चाची अपेक्षा करतो. अनेक जे छोटे समाज आहेत त्याच्यामध्ये अर्धा खर्च दोन्ही बाजू केल्या जातात. विशेषतः जे श्रीमंत मराठी आहेत त्यांनी जर मुलगी मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातली केली तर खर्च स्वतःकडे घेतला पाहिजे. त्यामुळं ही जी प्रथा आहे की मुलीच्याच वडिलांनी सगळा खर्च केला पाहिजे, ती आता बंद करून मराठा समाजामध्ये निम्मा खर्च करण्याची तरी प्रथा सुरू ठेवावी. आणि जे गरीब आहेत की एखादा मध्यमवर्गीय माणूस आहे त्याला 15-20 हजार पगार आहे, तर त्यांनी किती साधं लग्न करायचं ठरवलं तरी 20 लाखाच्या पुण्यात लग्न होत नाही. मग त्या आईबापाला जर 2 मुली असेल तर त्यांनी आयुष्यभर फक्त नोकरी करायची आणि कॉस्ट सेव्हिंग महिन्याला 3,000 करायचे आणि त्या मुलीच्या लग्नाला घालवायची. इतकी बिकट परिस्थिती आहे. आणि राजकीय नेत्यांना आव्हान आहे माझं या ठिकाणी, तुम्ही जे पांढरे कपडे घालून जे शुभारशी देणारे जे एवढे लोक आहेत, अपवाद वगळता कुणीही वैष्णवीच्या प्रकरणावर बोललेलं नाही. ही शोकांतिका आहे. आणि दुसरी गोष्ट काय झालंय की या इव्हेंटच्या मध्ये तुम्ही जी काही भाषणं करून 2-2 तास लोकांना वेठीस धरताय ते सुद्धा आता थांबवा. आणि राजकीय नेत्यांचं लोक ऐकतात, त्यामुळे राजकीय नेत्यांनी सुद्धा एकत्र येऊन ह्या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा करून ह्याच्यात काय सुधारणा करता येईल सामाजिक स्तरावर त्याची पावलं टाकली पाहिजे. आणि त्याची सुरुवात मी विशेषतः पृथ्वीराज चव्हाणांचा या ठिकाणी उल्लेख करेल, त्यानंतर प्रमोद महाजनांचा उल्लेख करेल की यांनी बोलवले तर 1 लाख लोक लग्नाला आले दिसतील, पण त्यांनी 300-500 लोकांमध्ये लग्न केलेले. आणि समाजामध्ये अजूनही अशी माणसं आहेत. त्यामुळं आज या ठिकाणी आवाहन करतो की मुलींच्या लग्नाच्या खर्चामध्ये दोन्ही बाजूंनी निम्मा खर्च करा. ज्याची बाजू वीक आहे त्यांनी थोडासा जास्त खर्च करावा असं या ठिकाणी मी या निमित्तानं आवाहन करतो. ना ते आहे. आणि काय झालेलं आहे सगळ्यात प्रथम की जी कटू आहे ते सांगायला हरकत नाही. मी त्या समाजामध्ये काम करतो, त्यांचं प्रतिनिधित्व करतो. आम्हाला इतक्या सवयी लागल्यात. आम्ही टिळा करतो, त्याच्यात 2,000 लोक बोलवतो, साखरपुड्याला 3,000 लोक, नंतर लग्नाला परत 2-2.5 तासाचे आमचे उशीर. तुम्ही जर आज 8 ते 10,000 लोकांची प्रत्येकाची कॉस्ट व्हॅल्यू वेळेची त्याचा जर विचार केला तर आपण लोकांना बाहेर गावी जायचं असतं. अनेक ठिकाणी लग्न झाल्यानंतर वराड जाताना ऍक्सिडेंट होतात. म्हणजे परवा एक लग्न झालं पुण्यामध्ये, 6 लोक नाचत होते, 2,500 लोक भिजले 6 लोकांसाठी. तर हे काय होतंय की कुणी कुणाला दुखवायचं नाही, यामध्ये लोक दबले जातात. आणि मग वाटेल तसा हा सुसाट सुटलेला प्रवास आहे. हा कुठंतरी थांबण्यासाठी कोणीतरी कटू बोलण्याची आवश्यकता आहे. ती बोलण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.